हे आहे लेणी क्रमांक 30 आणि या लेणी क्रमांक 30 मध्ये आपण सुरुवातीलाच पाहू शकता हे एक विहार आहे। ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर पाहिलं पूर्ण तर हा एक विहार आहे आणि या विहाराच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक शिल्प कोरल्याचं पाहायला मिळत आहे। ॲक्च्युअली हे पूर्ण कृती शिल्प आहे आणि हे जे शिल्प आहे हे पार्श्वनाथाचं शिल्प आहे। आपण हे पाठीमागे एक प्रभामंडल पाहतात। ॲक्च्युअलीमध्ये या ठिकाणी हे जे आहे सापाचं शिल्प जे आहे किंवा जो 5 फण्याचा जो नाग असतो त्याचं शिल्प कोरण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु ते सध्या आपल्याला अपूर्ण दिसते। परंतु शिल्प पूर्ण कोरण्यात आलं होतं आणि जे शिल्प आहे हे या ठिकाणी डॅमेज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर हे पार्श्वनाथाचं शिल्प जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अर्थातच या लेणीमध्ये किंवा या विहारामध्ये बौद्ध भिक्षूंचा वास कमी झाल्याच्या नंतर साधारणपणे 8व्या ते 9व्या शतकामध्ये या लेणीमध्ये जैन मुनी जे आहेत ते वास्तव्यास होते किंवा ते इथे आले होते, अशा प्रकारचं जी माहिती आहे किंवा अशा प्रकारचं हे स्थापत्य पाहून आपल्याला लक्षात येतं। या इथे बघा या ठिकाणी हे जे लेणं आहे या लेणीमध्ये जे अंबिका नावाचं जे जैन तीर्थंकर जे आहेत, अंबिका नावाची जी देवी आहे या देवीचं शिल्प जे आहे ते कोरलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी एक शिल्प पाहू शकता, हे जैन तीर्थंकराचं शिल्प आहे आणि हे साधारणपणे 9व्या ते 10व्या शतकामध्ये हे शिल्प कोरलं गेले आणि पुढे जे शिल्प आपण बघतायत कॉर्नरला ते शिल्प जे आहे हे अंबिकेचं शिल्प त्या ठिकाणी कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ते वाला शिल्प दाखवा, ज्यावरून या लेणीचं जे नाव आहे हे अंबिका जे आहे ते पडलेलं आहे। तर हे जैन तीर्थंकरातील ज्या देवी आहेत त्यांचं जे शिल्प आहे हे अंबिकेचं या ठिकाणी कोरलं आहे, त्यामुळे ह्याला अंबिका जे नाव आहे ते दिलेलं आहे। ही जी लेणी आहे ही पूर्णपणे थेरवादी पंथाची लेणी आहे आणि यामध्ये कुठेही महायान पंथाचा वास झालेला नाही आहे, त्यामुळे इथे बौद्ध शिल्प हे असणं किंवा बौद्ध शिल्प असावे असा समज निर्माण करणं हे चुकीचं ठरेल। कारण की या ठिकाणी हे जे कोरीव काम जे आहे हे नंतरच्या काळातलं आहे, हे 9व्या शतकातलं आहे, त्यामुळे ह्या लेण्या ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या भगवान बुद्धांशी निगडीत नाही आहेत। तर बरेच लोक मला म्हणतात की सर तुम्ही असं कसं म्हणता, ते बुद्ध लेणी बुद्ध शिल्प असू शकतं, ते जैन शिल्प नसू कसं असणार म्हणून। तर मी त्यामुळे तुम्हाला संदर्भ देतो आहे। हे जे लेणं आहे हे पूर्णपणे थवीरवादी पंथीय लेणं आहे। यामध्ये महायान पंथाचा वास झाला नव्हता, इथे जैनांचा वास झाला होता। खालच्या परिसरामध्ये काही ऐतिहासिक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यावरून असं लक्षात येतं की या परिसरामध्ये साधारणपणे 8व्या 9व्या 10व्या शतकामध्ये जैन तीर्थंकर जे आहेत ते वास करतो। जैन जे मुनी आहेत